Good evening, friends. Today we are going to learn a moral story of 6th standard, study tour 1, sites 1.3 and page number 7. So please open your book on page number 7. My friends, look at this picture. You can see here the wild boar and the fox. They both live in same forest. मित्र हो, या चित्रामध्ये तुम्ही एक रानडुक्कर आणि एक कोल्हा पाहत आहात. हे दोघे एकाच जंगलात राहतात. परंतु कोल्ह्याला काय सवय असते आणि तो रानडुकराला कशा प्रकारे चिडवतो आणि रानडुक्कर त्याला कशा प्रकारे उत्तर देतो आणि या गोष्टीतून काय तात्पर्य आपल्याला सापडतं हे आज आपण शिकणार आहोत. मित्र हो, सुरुवातीला आपण या गोष्टीचं वाचन करून घेऊया. नंतर या गोष्टीतील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. ठीक आहे, तर चला आपण ही स्टोरी वाचूया. The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the trees, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. At last, the fox said with a grin, "Why are you doing that? I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger." "True," replied the boar. "Just now, there may not be any danger. But when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. My weapons have to be ready for use then. If I'm not ready, I will have to suffer." This story tells us that it is best to be prepared. Don't leave things to be done at the last minute. Okay, my friends, we have read this story. Now we will understand the meaning of this story and the moral of this story. मित्र हो, आपण या गोष्टीचं वाचन केलं. आता आपण या गोष्टीतील प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया आणि या गोष्टीतील तात्पर्य काय, मॉरल काय ते शिकूया. बघा, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स, रानडुक्कर आणि कोल्हा. वन डे म्हणजे एका दिवशी, ए वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ ए ट्री. रानडुक्कर आपले सुळे दात एका झाडाच्या खोडाला घासून शार्प करत होता, म्हणजे तीक्ष्ण करत होता, धारदार करत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. तो हे काम फार काळजीपूर्वक करत होता. देअर लिव्ड ए फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर ए चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. तो कोल्हा नेहमीच इतर प्राण्यांची थट्टा मस्करी करण्याची संधी शोधत असे. व्हेन ही सॉ द वाईल्ड बोअर, जेव्हा त्याने त्या रानडुकराला पाहिलं, ही डिसाइडेड टू टीज हिम.
त्याने म्हणजे कोल्ह्याने त्याला चिडवायचं ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज. तो झाडांच्या भोवताली चालू लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन. डावीकडे आणि उजवीकडे बघत, वर आणि खाली बघत तो झाडांच्या अवतीभोवती फिरू लागला. ही ऑल्सो बिगॅन टू ॲक्ट. तो अजून एक कृतीसुद्धा करू लागला. ॲज इफ, जणू काही, ही वॉज रिअली स्केअर्ड. जणू काही तो खरोखर घाबरलेला आहे अशी कृती तो कोल्हा करू लागला. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. पण रानडुकराने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. त्याने आपलं काम चालूच ठेवलं. ॲट लास्ट, शेवटी, द फॉक्स सेड विथ ए ग्रीन. कोल्हा मिश्किलपणे हसत, वरवरचे हास्य करत रानडुकराला म्हणाला, व्हाय आर यू डुईंग दॅट? तू ते का करत आहेस? आय ट्राईड व्हेरी हार्ड. मी फार प्रयत्न केला. बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. परंतु मला कुठेच एखादी लपलेला धोका किंवा संकट किंवा शत्रू मला दिसला नाही. ट्रू, खरं आहे, रिप्लाइड द बोअर. रानडुकराने त्याला प्रत्युत्तर दिलं. रानडुकर अजून त्याला काय म्हणाला बघा. जस्ट नाऊ, आता केवळ, देअर मे नॉट बी एनी डेंजर. कदाचित एखादी संकट, एखादी धोका आता कदाचित नसेल. बट वेन इट रिअली कम्स, पण जेव्हा ते संकट किंवा तो धोका येईल, देअर ओंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. त्यावेळेला, जेव्हा तो धोका येईल त्यावेळेला माझ्याकडे वेळ नसेल माझे हे सुळे दात अजून धारदार करण्यासाठी. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. त्यावेळेला माझं हे शस्त्र, सुळ्या दातांचं हे शस्त्र वापर करण्यासाठी त्यावेळेला तयार असलं पाहिजे. इफ आय एम नॉट रेडी, जर मी तयार नसेल तर आय विल हॅव टू सफर. मला त्या संकटाचा सामना करावा लागेल. म्हणजेच काय, मला त्या संकटापासून दुःख भोगावं लागेल. मला ते दुःख सहन करावं लागेल. दिस स्टोरी टेल्स अस दॅट. ही गोष्ट आपल्याला असं सांगते की इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. केव्हाही तयारीत असलेलं सर्वात चांगलं. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. शेवटच्या क्षणावर कुठलंही काम करायचं सोडून देऊ नये. मित्रहो, अशा प्रकारे आपण या गोष्टीतील प्रत्येक ओळीचा अर्थानर्थ समजून घेतला. आता आपण काही कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊ. बघा, या गोष्टीमध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत. वाईल्ड म्हणजे रानटी किंवा जंगली. बोर म्हणजे डुक्कर. फॉक्स म्हणजे कोल्हा. वॉज म्हणजे होता. वॉज हे टू बीचे भूतकाळी रूप आहे. शार्पनिंग म्हणजे धारदार करत आहे. शार्पन म्हणजे धारदार. शार्पन म्हणजे धारदार करणे आणि शार्पनिंग म्हणजे धारदार करत आहे. वाज शार्पनिंग म्हणजे धारदार करत होता. हिज म्हणजे त्याचे किंवा त्याचा किंवा त्याची. टस्क म्हणजे सुळा आणि टस्क्स म्हणजे सुळेदात. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध किंवा च्यासमोर. बार्क म्हणजे झाडाची साल किंवा खोड. व्हेरी म्हणजे फार. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. देअर म्हणजे तेथे. लिव्ड म्हणजे राहत होते. लिव्ह म्हणजे राहणे. लिव्ड म्हणजे राहत होते. फॉरेस्ट म्हणजे जंगल किंवा वन, अरण्य. ऑलवेज म्हणजे नेहमी. लुकिंग फॉर म्हणजे च्या शोधात. टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. वाज लुकिंग फॉर म्हणजे च्या शोधात होता. चान्स म्हणजे संधी किंवा मोका. टू मेक म्हणजे बनवणे, तयार करणे. ऑदर म्हणजे इतर. ॲनिमल्स म्हणजे प्राणी. डिसाईड म्हणजे ठरवणे. डिसाइडेड म्हणजे ठरवले. टीज म्हणजे चिडवणे, खोड काढणे, छेडणे. बिगॅन म्हणजे सुरुवात केली. बिगिन म्हणजे सुरुवात करणे. बिगॅन म्हणजे सुरुवात केली. टू वॉक म्हणजे चालणे. अराउंड म्हणजे सभोवती. ट्री म्हणजे एक झाड. ट्रीज म्हणजे अनेक झाडे. लेफ्ट म्हणजे डावे. राईट म्हणजे उजवे. डाऊन म्हणजे खाली. अप म्हणजे वर. टू ॲक्ट म्हणजे एखादी कृती करणे. स्केअर म्हणजे घाबरणे. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. कीप म्हणजे ठेवणे. कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे.
कीपचं भूतकाळ केप्ट म्हणजे ठेवले. केप्ट ऑन म्हणजे चालू ठेवले. राईट ऑन विथ वर्क, कुठेही लक्ष न देता काम सतत चालू ठेवणे. ग्रीन म्हणजे वरवरचे हास्य. ॲट लास्ट म्हणजे सरते शेवटी. हार्ड म्हणजे कठीण. हिडन म्हणजे लपलेला. HID हाईड म्हणजे लपणे. HID हिड म्हणजे लपला आणि HIDDEN हिडन म्हणजे लपलेला. एनिमी म्हणजे शत्रू. डेंजर म्हणजे धोका किंवा संकट. ट्रू म्हणजे खरे किंवा सत्य. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे. रिप्लाइड म्हणजे उत्तर दिले. जस्ट म्हणजे केवळ, फक्त किंवा इतक्यात. टू शार्पन म्हणजे तीक्ष्ण करणे, धारदार करणे. वेपन्स म्हणजे हत्यार किंवा शस्त्र. टू बी रेडी म्हणजे तयार असणे. सफर म्हणजे अनुभवणे, नुकसान सोसणे. दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते. बेस्ट म्हणजे सर्वात चांगला, सर्वश्रेष्ठ. टू बी प्रिपेअर्ड म्हणजे त्यासाठी तयार होणे किंवा तयार असणे. ठीक आहे, तर मित्रो या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि हा लेसन समजून घ्या आणि या लेसनमधून तुम्ही काय तात्पर्य शिकलात ते लक्षात असू द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. ओके, थँक्यू.